वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। दर्शन झाले, काय वाटतं? एकदा दर्शनासंदर्भात फार आनंद आहे। इथे दर्शन घेतल्यानंतर एकीकडे पांडुरंगाचं दर्शन आणि दुसरीकडे माऊलीचं दर्शन, यापेक्षा प्रसन्नता अजून काय विषय? काय मागणं मागितलं सर? काय मागणं मागितलं? काही मागावं लागेल, माऊलीला कधीच मागावं लागेल। क्या बात आहे सर, धन्यवाद। एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली। मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो। तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे, या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील। आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी, याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येतो। आंदोलने केली, उपोषणे केली, अजून इंद्रायणी स्वच्छ नाही, काय सांगाल? इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये। जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं। ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे। त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे। सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो। उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही, त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते। ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे। पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू। देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं, म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं, मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये। केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं बोलणं नाही, निधी कुठे अडकलेला वगैरे नाहीये। त्याच्या काही प्रोसेसेस असतात, त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत। टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल।
फोटोग्राफर एक मिनिट सगळे बाजूला.